मम्मी मम्मी आज काय स्पेशल? आपला मसाला संपला होता ना, अगदी पारंपरिक पद्धतीत बनवलेला घाटी मसाला. चला तर मग बघूया रेसिपी. चला. उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे मी, आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे घाटी मसाला. आता घाटी मसाला बनवायचं म्हटलं तर खूप मेहनतही करायला लागते आणि खूप काळजी पण घ्यायला लागते. तर मी इथे बघा मिरच्या सुकवून चांगल्या नीट करून घेतलेल्या आहेत, आणि मी आता मसाला भाजायला घेतलेला आहे. आणि काही मसाले मी सुके भाजणार आहे आणि काही मसाले मी तेलात भाजणार आहे. म्हणजे तुम्ही जर चांगले मसाले मिरच्या चांगलं भाजून घेतलं ना, तुमचा मसाला अगदी वर्षभर टिकेल, अजिबात खराब होणार नाही, गॅरंटी देऊन सांगते. तर बघा इथे आता मी सगळे माझे सुके मसाले भाजून झालेत. आता मी खडे मसाले भाजून घेते. आता खडे मसाल्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि तेलामध्ये छान भाजून घेते. आता खडे मसालेही भाजून झालेले आहेत. आता मी खोबरं भाजून घेणार आहे, आणि खोबरं देखील तुम्ही छान भाजून घ्या, ब्राऊन कलर येऊस्तोपर्यंत. आता मी कांदाही भाजून घेत आहे. कांदा पण तुम्ही बिरिस्तासारखा भाजून घ्या, म्हणजे तुमची चटणी अजिबात खराब होणार नाही. आता सर्व आपला मसाला भाजून झालेला आहे, आणि मी चालले आता डंकावरती मसाला कुटण्यासाठी. अगदी पारंपरिक पद्धतीत मसाला मी कुटलेला आहे, आणि मस्त असा घाटी मसाला झणझणीत आणि स्वादिष्ट होतो.